काही मुलं फक्त आई वडिलांच्या घरी जन्माला येत नाहीत, ती देवाच्या आशीर्वादाने या पृथ्वीवर येतात. त्यांच्या जन्मामागे एक विशेष कारण असतं. सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा निसर्गरम्य गावात गोविंद आणि गौरी नावाचं एक साधं धार्मिक आणि प्रेमळ दाम्पत्य राहत होतं. त्यांच्याकडे फारशी संपत्ती नव्हती, पण समाधान, प्रामाणिकपणा आणि देवावर अढळ श्रद्धा होती. गावात दोघांचा खूप मान होता, कारण ते नेहमी गरजूंना मदत करायचे. कोणाचं दुःख पाहिलं की स्वतःचं सुख विसरायचे. पण त्यांच्या आयुष्यात एक अशी वेदना होती जी त्यांना दिवस रात्र अस्वस्थ करायची. लग्नाला तब्बल 15 वर्ष झाली होती, तरीही त्यांच्या संसारात लेकराचं सुख नव्हतं. अनेक डॉक्टर, मोठमोठे उपचार, महागडी औषधं, उपवास, नवस, यज्ञ, देवदेवतांच्या मंदिरात केलेल्या असंख्य प्रार्थना, सगळं करूनही त्यांच्या पदरी फक्त निराशाच पडत होती. गावातील काही लोक त्यांच्या दुःखावर मीठ चोळायचे, कोणी टोमणा मारायचं. इतकी वर्ष झाली, आता यांना मूल होणं शक्यच नाही. तर काही जण म्हणायचे, हे देवाचंच कर्म आहे. हे शब्द गौरीच्या मनाला खोलवर जखम करायचे. रात्री सगळे झोपल्यानंतर ती देवघरात बसून शांतपणे रडायची. तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये एकच प्रार्थना असायची, देवा, मला आई होण्याचं सुख दे. गोविंद तिला धीर द्यायचा. तो म्हणायचा, गौरी, देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. पण त्याच्याही मनात अपार वेदना दडलेल्या असायच्या. एक दिवस दोघांनी तुळजापूरच्या आई भवानीच्या दर्शनाला जाण्याचा निर्णय घेतला. पहाटेच ते मंदिरात पोहोचले. गौरी देवीच्या चरणी डोकं ठेवून अश्रूंनी भिजलेल्या आवाजात म्हणाली, आई, मला संपत्ती नको, सोनं चांदी नको, फक्त एक लेकरू दे. मी तिला तुझीच कन्या समजून वाढवेन. तिच्यावर कधीच अन्याय होऊ देणार नाही. तेवढ्यात मंदिरातील एक वृद्ध पुजारी त्यांच्याजवळ आले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. त्यांनी गौरीच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांतपणे म्हणाले, मुली, देवीने तुझी हाक ऐकली आहे. योग्य वेळ आली की तुमच्या घरी कन्या जन्माला येईल. पण लक्षात ठेव, ती फक्त तुमची मुलगी नसेल, ती देवकुळाची कन्या असेल. तिच्या जन्मामागे देवाची एक मोठी इच्छा आहे. गोविंद आणि गौरी एकमेकांकडे पाहू लागले. त्यांना त्या शब्दांचा अर्थ समजला नाही, पण त्यांच्या मनात आशेचा नवा किरण निर्माण झाला. काही महिन्यांनी डॉक्टरांनी आनंदाची बातमी दिली. गौरी आई होणार होती. त्या क्षणी दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण पसरलं. 9 महिन्यानंतर एका सुंदर, गोंडस आणि तेजस्वी मुलीचा जन्म झाला. तिला पाहताच गौरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, ही माझी मुलगी नाही, ही देवीची देणगी आहे. त्या मुलीचं नाव ठेवलं आराध्या. आराध्याच्या जन्मानंतर घरात जणू चमत्कार घडू लागले. गोविंदचा छोटासा व्यवसाय अचानक भरभराटीला आला. वर्षानुवर्षे पडीक असलेली शेती भरघोस पिकू लागली. घरात आनंद, समाधान आणि समृद्धी नांदू लागली. गावातील लोक आश्चर्याने म्हणू लागले, ही मुलगी साधी नाही, ही देवकुळाची कन्या आहे. आराध्या जसजशी मोठी होत गेली तसतसं तिच्यातील वेगळेपण प्रत्येकाच्या लक्षात येऊ लागलं. ती इतर मुलांसारखी खोडकर नव्हती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी शांत स्मित असायचं. तिच्या बोलण्यात नम्रता होती आणि तिच्या डोळ्यात विलक्षण करुणा दिसायची. गावात कोणाचं दुःख असलं की सर्वप्रथम आराध्या तिथे पोचायची. रस्त्यावर एखादा जखमी पक्षी दिसला
तर ती त्याला प्रेमाने उचलून घरी आणायची, त्याच्या जखमा स्वच्छ करायची, त्याला पाणी आणि दाणे द्यायची. तो पूर्ण बरा झाल्यावरच पुन्हा मोकळ्या आकाशात सोडायची. गावातील भटक्या कुत्र्यांनाही ती रोज भाकरी खाऊ घालायची. कोणताही भुकेला माणूस दारात आला की स्वतःच्या ताटातील घास त्याला द्यायची. आई म्हणायची, "बाळा, तू आधी जेव." पण आराध्या हसून उत्तर द्यायची, "आई, भुकेल्या माणसाला अन्न देणं म्हणजे देवीची पूजा करणं." तिचं हे बोलणं ऐकून गावातील वृद्ध लोक भारावून जायचे. एक आजोबा नेहमी म्हणायचे, "या मुलीत काहीतरी दैवी तेज आहे. हिच्या चेहऱ्याकडे पाहिलं की मनाला शांती मिळते." हळूहळू गावभर चर्चा सुरू झाली. लोक म्हणू लागले, "आराध्या ही साधी मुलगी नाही, ती देवकुळाची कन्या आहे." पण प्रत्येक जण तिच्यावर विश्वास ठेवत नव्हता. गावातील श्रीमंत सावकार दामोदरराव अत्यंत अहंकारी माणूस होता. त्याला पैशाचा खूप गर्व होता. तो लोकांसमोर हसत म्हणायचा, "ही साधी मुलगी आहे. लोक उगाच तिला देवकुळाची कन्या म्हणतात. चमत्कार वगैरे काही नसतात." त्याच्या बोलण्यावर काही लोक हसायचे तर काही जण शांत राहायचे. आराध्याने मात्र कधीच कोणाला उत्तर दिलं नाही. ती नेहमी म्हणायची, "सत्य सिद्ध करण्यासाठी शब्दांची गरज नसते." काळ पुढे सरकत गेला आणि 1 वर्ष गावावर भीषण संकट आलं. पावसाने गावाकडे पाठ फिरवली. आकाश निरभ्र राहिलं. शेतात पिकं करपली, विहिरी कोरड्या पडल्या, नद्या आटल्या, जनावरांना पाणी मिळेनासं झालं. गावात अन्नाची टंचाई निर्माण झाली. अनेक कुटुंबांना उपाशी झोपावं लागलं. शेतकरी हताश झाले. काही जण गाव सोडून शहराकडे निघून गेले. सगळीकडे निराशेचं वातावरण पसरलं. गावातील लोक रोज मंदिरात जाऊन पावसासाठी प्रार्थना करू लागले. आराध्याही रोज पहाटे मंदिरात जायची. ती देवीसमोर शांतपणे हात जोडून बसायची. तिच्या डोळ्यात अश्रू असायचे. ती मनापासून म्हणायची, "आई, माझ्यासाठी काही नको, पण माझं गाव वाचव. शेतकऱ्यांच्या घरात पुन्हा आनंद येऊ दे. कोणाचं लेकरू उपाशी झोपू देऊ नको." तिची प्रार्थना इतकी निरागस आणि मनापासून असायची की मंदिरात आलेल्या अनेकांच्या डोळ्यात पाणी यायचं. गावातील अनेक लोक म्हणू लागले, "आराध्याची प्रार्थना देवी नक्की ऐकेल." पण दुसरीकडे सावकार आणि त्याचे काही साथीदार अजूनही तिची थट्टा करत होते. तो मोठ्याने म्हणाला, "जर ही खरंच देवकुळाची कन्या असेल तर पाऊस पाडून दाखव." संपूर्ण गाव चिंतेत होतं. एका बाजूला लोकांचा विश्वास तर दुसऱ्या बाजूला उपहास आणि संशय. आता प्रत्येकाची नजर आराध्याकडे लागली होती. याच काळात आणखी एक मोठं संकट आलं. आराध्याची आई गौरी अचानक गंभीर आजारी पडली. सुरुवातीला साधा ताप वाटला, पण काही दिवसात तिची प्रकृती खूपच खालावली. डॉक्टरांनी औषधं लिहून दिली, पण ती औषध विकत घेण्यासाठीही गोविंदकडे पैसे नव्हते. त्याने गावभर हातपाय मारले, पण प्रत्येक जण स्वतःच्या संकटात अडकला होता. कोणीही मदत करू शकत नव्हतं. गोविंद हताश होऊन घरी परतला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो स्वतःलाच दोष देत म्हणाला, "मी आयुष्यभर मेहनत केली, पण आज माझ्या पत्नीचं औषधही आणू शकत नाही." आराध्या शांतपणे हे सगळं पाहत होती. तिने वडिलांचा हात हातात घेतला आणि म्हणाली, "बाबा, काळजी करू नका. देवी आई आपल्याला कधीच एकटं सोडणार नाही." त्या रात्री गौरीची तब्येत आणखी बिघडली. तिला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. आराध्या संपूर्ण रात्र तिच्या उशाशी बसून राहिली. आईच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत राहिली. तिचा हात हातात धरून ती रडत होती. रात्री उशिरा ती देवघरात गेली. देवीसमोर बसून तिने दोन्ही हात जोडले. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. रात्रभर रडल्यामुळे डोळे लाल झाले होते. तरीही तिच्या मनात एकच विश्वास होता, देवी आई मला कधीच निराश करणार नाही. ती अनवाणी पायांनी मंदिराच्या दिशेने निघाली. संपूर्ण गाव अजूनही शांत होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोरडी झाडं उभी होती. जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या. पक्ष्यांचाही आवाज थांबला होता. निसर्गावर जणू दुःखाची सावली पसरली होती. आराध्या मंदिरात पोचली
तिने देवीच्या चरणी डोकं ठेवलं, दोन्ही हात जोडले आणि अश्रूंनी भरलेल्या आवाजात म्हणाली, आई, मी माझ्यासाठी काही मागत नाही, माझ्या गावासाठी मागते आहे. माझ्या आईला वाचव. या शेतकऱ्यांच्या घरात पुन्हा आनंद आण. भुकेल्या लेकरांच्या ताटात पुन्हा अन्न येऊ दे. जर माझ्या प्रार्थनेत खरी श्रद्धा असेल तर आज माझ्या गावावर कृपा कर. ती शांतपणे रडत राहिली. मंदिरात पूर्ण शांतता होती. अचानक कोणाच्याही हाताशिवाय मंदिराची मोठी घंटा स्वतःहून जोरात वाजू लागली. घंटेचा आवाज संपूर्ण गावात घुमला. मंदिरात उपस्थित लोक घाबरून इकडे तिकडे पाहू लागले. वृद्ध पुजारीही आश्चर्यचकित झाले. त्याच क्षणी आकाशात अनेक दिवसांनी काळे ढग जमू लागले. जोराचा वारा सुटला. सूर्य पूर्णपणे ढगाआड गेला. गावकरी घराबाहेर आले. सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या. काही क्षणात पहिल्या पावसाचा थेंब जमिनीवर पडला आणि त्यानंतर सुरू झाला मुसळधार पाऊस. कोरडी पडलेली धरती जणू आनंदाने न्हाऊन निघाली. शेतकरी आकाशाकडे पाहून रडू लागले. लहान मुलं पावसात नाचू लागली. स्त्रियांनी देवाचे आभार मानले. अनेक दिवसांपासून तहानेने तडफडणाऱ्या जनावरांनी पावसाचं पाणी पिण्यास सुरुवात केली. कोरड्या पडलेल्या विहिरी पुन्हा भरू लागल्या. तलावात पाणी साचू लागलं. शेतांमध्ये नवजीवन संचारलं. गावात पुन्हा आशेचा किरण दिसू लागला. याच वेळी घरी आणखी एक आनंदाची बातमी मिळाली. गौरीची प्रकृती अचानक सुधारू लागली. तिचा ताप उतरला. ती हळूहळू शुद्धीवर आली. गोविंदच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो म्हणाला, ही देवीचीच कृपा आहे. काही वेळातच संपूर्ण गाव मंदिरात जमा झालं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. लोक देवीसमोर नतमस्तक झाले. वृद्ध पुजारी आराध्याकडे पाहत म्हणाले, मी त्या दिवशीच सांगितलं होतं, ही मुलगी साधी नाही. देवीचा आशीर्वाद तिच्यासोबत आहे. तिच्या निरागस श्रद्धेने आज संपूर्ण गाव वाचलं आहे. हे ऐकताच गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ज्यांनी कधी तिची थट्टा केली होती तेही तिच्यासमोर हात जोडून उभे राहिले. श्रीमंत सावकार दामोदरराव पुढे आला. तो लाजत म्हणाला, आराध्या, मला माफ कर. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. आज समजलो, श्रद्धा आणि निष्कपट मनाची ताकद पैशापेक्षा कितीतरी मोठी असते. आराध्या मात्र शांतपणे हसली. ती म्हणाली, मी काहीच केलं नाही. हे सगळं देवी आईचं प्रेम आहे. मी फक्त तिच्याकडे मनापासून प्रार्थना केली. त्या दिवसापासून संपूर्ण गावाने तिला एका नव्या नावाने हाक मारायला सुरुवात केली, देवकुळाची कन्या. पण इतका मानसन्मान मिळूनही तिच्या स्वभावात कधीच अहंकार आला नाही. ती नेहमी म्हणायची, माणसाने मोठं नाव कमावण्यापेक्षा मोठं मन कमवायला हवं. आराध्याने आपल्या आई वडिलांकडून मिळालेले संस्कार आणि देवीवरील श्रद्धा कधीच विसरली नाही. तिने ठरवलं, माझं आयुष्य फक्त माझ्यासाठी नाही तर इतरांच्या आनंदासाठी जगायचं. तिने गावात एक मोफत अन्नछत्र सुरू केलं. दररोज गरीब, मजूर, वृद्ध आणि भुकेल्या लोकांना प्रेमाने जेवण वाढलं जायचं. आराध्या स्वतः त्यांच्या ताटात अन्न वाढायची. ती म्हणायची, भुकेल्याला अन्न देणं हीच सर्वात मोठी पूजा आहे. याचबरोबर तिने गरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. ज्यांच्याकडे शाळेची फी भरण्यासाठी पैसे नव्हते त्यांची फी ती भरू लागली. अनेक मुलांना पुस्तके, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य देऊ लागली. ती प्रत्येक मुलाला एकच गोष्ट सांगायची, ज्ञान हीच खरी संपत्ती आहे. ती कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. आराध्या फक्त मुलांचीच नाही तर गावातील वृद्ध आईवडिलांचीही सेवा करू लागली. ती त्यांच्या औषधांची व्यवस्था करायची, त्यांच्यासोबत वेळ घालवायची, त्यांच्या दुःखात त्यांना आधार द्यायची. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे प्रत्येक वृद्धाच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं. एक दिवस अन्नछत्रात एक अशक्त वृद्ध महिला जेवायला आली. तिने प्रेमाने जेवण केलं. जेवण केल्यावर ती थरथरत्या हाताने आराध्याजवळ आली. तिने आराध्याचा हात हातात घेतला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती भावूक होऊन म्हणाली, बाळा, तू नसतीस तर आम्ही कधीच जगलो नसतो. आज तू आम्हाला फक्त अन्न नाही दिलंस तर जगण्याची आशाही दिलीस. हे शब्द ऐकताच तिथे उपस्थित अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं.
पण आराध्या नेहमीप्रमाणे शांतपणे हसली. तिने त्या आजीचे हात आपल्या डोक्यावर ठेवले आणि नम्रतेने म्हणाली, "आजी, मी काहीच केलं नाही. हे सगळं देवीची कृपा आहे. मी फक्त तिच्या सेवेसाठी एक छोटंसं माध्यम आहे." तिच्या त्या नम्र उत्तराने प्रत्येकाचं मन जिंकलं. त्या दिवशी गावातील लोकांना एक गोष्ट कायमची समजली. खरं मोठेपण संपत्तीत नसतं, तर दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याच्या मनात असतं. आराध्या जितकी मोठी होत गेली, तितकी तिची कीर्ती वाढत गेली. पण तिचं मन मात्र नेहमीप्रमाणे साधं, प्रेमळ आणि सेवाभावीच राहिलं. कारण तिला ठाऊक होतं, देवाचा खरा आशीर्वाद चमत्कार करण्यात नसतो, तर दुःखी माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात असतो. ती प्रत्येकाला नम्रपणे एकच गोष्ट सांगायची, देव फक्त मंदिरात नसतो, तो प्रत्येक भुकेल्या माणसात, प्रत्येक दुःखी आईमध्ये आणि प्रत्येक गरजू मुलामध्ये असतो. त्यांची सेवा करणं म्हणजेच देवाची पूजा करणं. तिचे शब्द लोकांच्या मनाला स्पर्श करून जायचे. गावातील वृद्ध आजही अभिमानाने म्हणतात, देवकुळाची कन्या ती नसते जिला चमत्कार करता येतात. देवकुळाची कन्या ती असते जी स्वतःचं आयुष्य इतरांच्या आनंदासाठी अर्पण करते. आराध्याने आपल्या आयुष्यात सिद्ध करून दाखवलं की खरी भक्ती ही पूजा, आरती किंवा मोठमोठ्या विधींमध्ये नसते, तर प्रेम, दया, सेवा आणि माणुसकीमध्ये असते. देव प्रत्येक वेळी स्वतः पृथ्वीवर येत नाही. कधी तो एका दयाळू मुलीच्या रूपात येतो, जिच्या मनात प्रेम, सेवाभाव आणि करुणा असते. तीच खरी देवकुळाची कन्या असते. जर देवकुळाची कन्या ही हृदयस्पर्शी कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल, तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमचा विश्वास असेल की प्रेम, सेवा आणि माणुसकी हाच खरा देव आहे, तर कमेंटमध्ये लिहा, जय देवी माता. हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांना शेअर करा, कारण कदाचित ही कथा एखाद्याच्या आयुष्यात आशा आणि माणुसकीचा नवा प्रकाश आणू शकते. अशाच हृदयस्पर्शी, भावनिक आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन कथा सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया एका नव्या मनाला स्पर्श करणाऱ्या कथेसह. धन्यवाद.